जिजाऊ ग्रुपच्या शिवजयंती राजमाता जिजाऊ ग्रुप तर्फे शिवजयंती उत्साहात। कोंडोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर अंबाबाई गल्ली येथे राजमाता जिजाऊ ग्रुपची शिवजयंती उत्साहात पार पडली। सकाळी महाराजांना पुष्पहार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते घालण्यात आला। प्रमुख पाहुणे कोडोलीच्या सरपंच सौ शिल्पा झेंडे मॅडम, सौ कांचन खंबाळे मॅडम, प्राध्यापिका सौ प्रमोदिनी माने मॅडम उपस्थित होत्या। बालचमूने शिवजयंती उत्साहात साजरी केली याचं कौतुक सौ झेंडे मॅडम यांनी केलं। कांचन खंबाळे मॅडम यांनी बालशिवाजींचा इतिहास मुलांसमोर सादर केला आणि उपस्थितांचे स्वागत रुपाली यादव आणि सुनंदा पाटील यांनी केलं। अंबाबाई गल्ली येथील सर्व महिला उपस्थित होत्या। यानंतर प्रमोदिनी मॅडम या मार्गदर्शन करताना म्हणाल्या, आज मोबाईलच्या युगात अडकलेली पिढी आणि त्रस्त झालेले पालक आपण पाहतो, पण अंबाबाई गल्लीतील मुलांचे आणि पालकांचे विशेष कौतुक आहे, कारण ही मुलं शिवविचाराने प्रेरित आहेत। शिवजयंतीसारखे उत्सव साजरे करताना मुलांना प्रेरणा देणं गरजेचं आहे, तर मावळे तयार होतील। मुलांनी मैदानी खेळाला महत्त्व देणे गरजेचे आहे, तरच पुढची पिढी मनाने निरोगी राहील। आज मुलांची एकलकोंडी आणि निराश जीवन संपवण्याची भावना मनामध्ये घर करत आहे, त्यामुळेच आपले सणवार, परंपरा आणि इतिहासाची माहिती असणे गरजेचे आहे। सर्व चांगल्या विचारांना उजाळा देण्याकरता जयंती आणि पुण्यतिथी असे कार्यक्रम साजरे होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले। सायंकाळी राजमाता ग्रुपच्या मुलामुलींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केली आणि हलगीच्या निनादात महाराजांची अंबाबाई मंदिर ते छत्रपती चौक इथपर्यंत मिरवणूक काढली। उत्कर्ष भोसले या छोट्या मावळ्याने ढाल तलवारीच्या खेळाचे उत्तम प्रदर्शन केले, तर शौर्य शिंदे याने लाठीकाठीचे उत्तम प्रदर्शन केले। सान्वी देशमुख यांनी शिवचरित्र सांगितले। यावेळी मोलाची साथ सुनंदा पाटील, रुपाली यादव, केकरे काकी, प्रियंका कदम, निकम वहिनी यांची मिळाली। राजमाता ग्रुपच्या मुलांनी एकत्र भोजनाचा स्वाद घेतला आणि नवविचारांना चालना दिली।